नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये। मित्रांनो, WRDच्या संदर्भात फार महत्त्वाची इन्फॉर्मेशन आलेली आहे आणि फार महत्त्वाचं परिपत्रक आलेलं आहे मित्रांनो। तर ते प्रसिद्धी पत्रक तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे, कारण की मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं होतं 28/9/2024 रोजी जे आहे ते ज्युनियर स्टेनोग्राफर या पदाची लेखी परीक्षा होती, परंतु काही कारणास्तव ती परीक्षा आता पुढे ढकलण्यात आलेली आहे मित्रांनो। त्याच्या संदर्भात फार महत्त्वाचं परिपत्रक आहे, ठीक आहे। परिपत्रक ऑलरेडी टेलिग्राम चॅनलला मी टाकलेलं आहे आणि आजच्याच तारखेचं परिपत्रक आहे। टेलिग्रामवरती ज्यांनी कोणी बघितलेलं नसेल, जे टेलिग्रामवरती जॉईन नसेल, त्यांच्याकरता आता मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगत आहे। जे यूट्यूब चॅनलला फॉलोअर असेल त्यांच्याकरता मित्रांनो सांगत आहे। तर बघा, 25/9/2024चं WRDचं परिपत्रक आहे। महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग समन्वय समिती, ठीक आहे। गट क सरळ सेवा भरती अराजपत्रिक व गट ब, ठीक आहे। प्रसिद्धीपत्रक आहे मित्रांनो। निम्न श्रेणी लघु टंकलेखक कौशल्य चाचणी परीक्षा जी दिनांक 28/9/2024 रोजी घोषित झालेली होती आणि आयोजितसुद्धा करण्यात आलेली होती, परंतु महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाची ज्युनियर स्टेनो या पदाची लेखी परीक्षा दिनांक 28/9/2024 रोजी पूर्वनियोजित असल्यामुळे जलसंपदा विभागाच्या निम्न श्रेणी लघु टंकलेखनाच्या कौशल्य चाचणीची परीक्षा जे पात्र ठरलेले उमेदवार आहे ते देखील पात्र ठरलेलं आहे त्या परीक्षेसाठी। त्याच्यामुळे जी परीक्षा आहे ती दोन्ही परीक्षा एकाच दिवशी येत असल्यामुळे त्यांनी ती परीक्षा आता विद्यार्थ्याच्या हितासाठी पुढे ढकललेली आहे, ठीक आहे। तर सदर परीक्षेसाठी अर्ज भरलेला असून सदर परीक्षेचा दिनांक बदलण्याबाबत बऱ्याच उमेदवारांनी दिनांक बदलून मिळवण्याबाबत ईमेलद्वारे विनंती केलेली होती। म्हणजे याच्यामध्ये डिपार्टमेंटच्या मित्रांनो परीक्षा कॅन्सल करण्याचा किंवा परीक्षा पुढे ढकलण्याचा कसलाही उद्देश नव्हता। तर विद्यार्थ्याच्या ईमेल आल्यामुळे किंवा विद्यार्थ्यांनी केलेल्या विनवणीमुळे डिपार्टमेंटने जे आहे विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन ती परीक्षा पुढे ढकललेली आहे WRD विभागाने, ठीक आहे। कारण की 28/9/2024 रोजी पूर्वनियोजित परीक्षा होती कोणाची, तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाची, ठीक आहे। तर याच्यानंतर मित्रांनो सदर बाब विचारात घेता सर्व उमेदवारांना परीक्षा देण्याची संधी मिळावी, संधी अभावी उमेदवारांचे नुकसान होऊ नये याकरता जलसंपदा विभागाची दिनांक 28/9/2024 रोजीची जी घेण्यात येणारी निम्न श्रेणी लघु टंकलेखनाची कौशल्य चाचणी परीक्षा आहे ते पुढे ढकलण्याचा निर्णय जो आहे तो विभागाने घेतलेला आहे। तरी सदर परीक्षेचा पुढील दिनांक तुम्हाला ईमेलच्या माध्यमातून कळवण्यात येणार आहे, ठीक आहे। तर ईमेलच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला जो आहे तो मित्रांनो दिनांक कळवण्यात येईल, सोबतच प्रसिद्धीपत्रकसुद्धा जे आहे ते डिपार्टमेंट जाहीर करेल, ठीक आहे। तर अशा प्रकारची अपडेट आहे मित्रांनो आणि फार महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो। जे टेलिग्राम चॅनलला जॉईन नसेल त्यांनी प्लीज टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या, कारण की दिवसभराची पूर्ण जी अपडेट आहे ते आपण टेलिग्राम चॅनलला टाकत असतो। सोबतच तुम्हाला जाता सांगू इच्छितो मित्रांनो, ज्या कोणी विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले नसेल किंवा जे फॉर्म भरायच्या तयारीत असेल त्यांच्याकरता इथं बघा मित्रांनो, सध्या सुरू असलेल्या पदभरतीच्या ऑनलाईन अर्जाच्या तारखा, म्हणजे याच्यामध्ये जे BMCची तारीख आहे मित्रांनो कार्यकारी सहाय्यक, याच्यामध्ये याची स्टार्ट डेट 21 सप्टेंबर 2024 पासून जे फॉर्म सुरू झालेले आहे आणि आखरीची डेट आहे मित्रांनो 11 ऑक्टोबर 2024, ठीक आहे। कार्यकारी सहाय्यक करता जी ॲडव्हर्टाइजमेंट आलेली होती, जी अपडेट ॲडव्हर्टाइजमेंट आलेली होती ते टेलिग्राम चॅनलला मी ऑलरेडी टाकलेली आहे, ठीक आहे। सोबतच मित्रांनो RRB NTPC याची जी स्टार्ट डेट आहे ती 13 सप्टेंबर 2024 रोजी फॉर्म सुरू झालेले आहेत आणि आखरी जी डेट आहे मित्रांनो 13 ऑक्टोबर 2024 आहे, ठीक आहे। याच्यानंतर BMCची निरीक्षकाची जाहिरात आहे मित्रांनो, त्याच्याकरता स्टार्ट डेट आहे 20 सप्टेंबर 2024 आणि लास्ट डेट आहे मित्रांनो 19 ऑक्टोबर 2024, ठीक आहे। सोबतच मित्रांनो आजची जी अपडेट आहे, जलसंपदा अधिकारी स्थापत्य गट ब राजपत्रिक यांचे निकाल जाहीर झालेले आहे। सोबतच काही नोटीससुद्धा आपल्याकडे आलेले आहे, ते नोटीस आणि जलसंपदा अधिकारी स्थापत्य गट ब याच्यावरती मी वेगळा व्हिडिओ आता थोड्या वेळात बनवणार आहे। तोपर्यंत मित्रांनो WRDशी संबंधित कसल्याही प्रकारची इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे असेल तर हॅलो टीचर नावाचा आपला जो चॅनल आहे हॅलो टीचर, त्या यूट्यूब चॅनलला तुम्ही जॉईन करू शकता, सबस्क्राईब करू शकता, किंवा हॅलो टीचर YT नावाचा टेलिग्राम चॅनल आहे तिथेसुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता। सोबतच मित्रांनो हॅलो टीचर ही आपली मेल ID जी आहे ती मेल ID मी तुम्हाला आता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, त्याच्यावर सुद्धा तुम्ही काही तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर मेल करू शकता, ठीक आहे। तर तोपर्यंत मित्रांनो जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। आणखी काही अपडेट माहिती मिळाली तर लवकरच तुमच्या सेवेत हाजीर होईल।